आणि हे सर्वांना माहीत झालं आता. परमेश्वर का आहे, कसा आहे, कुठं आहे याच्याबद्दल सर्व माहिती झालं. आणि जे आता काही चांगले आत्माबद्दल अनुभव आले, ध्यानाबद्दल माहिती झाली, याच्यामध्ये आता संशय नाही. पण एक माझा अनुभव आहे, सांगता येते, वाचता येते, बोलता येते, पण वागणं महत्त्वाचं आहे. जैसा बोले तैसा चाले, त्याचे बंधावे पाऊले. साधू तोच वळखावा, देव तिथंच जाणावा. सांगता आलं, वाचवता आलं, सर्वच काही झालं. पण आता हे सांगणं बरोबर आहे, वाचणं बरोबर आहे, पण ऐकणाऱ्याला बी सांगणाऱ्याला बी सर्वाला वागण्याची जरूरत आहे. रहीन सहीन चलन वलन जिसके है सही, उसको गिरधर रुके ना कहीं. ब्रह्मानंद आहे. मेन गोष्टी सांगतो. परमेश्वराचं सर्वाला समजलं आता की हे मी किती दिवसापासून ऐकायला लागलो. आता देवाबद्दल वादच नाही, पण फक्त आता आपल्याला वागायचं. इथं काय आहे हे स्वतः मी पाहिलो. परमेश्वरासाठी हिंडलो, ऐकले, पोथी वाचवले, पुस्तकं वाचवले, सगळं. पण मी ध्यानाला बसत होतो त्यावेळेला असं बसायचा. कावळा वरडला की डोळे उघडायचे, आवाज काडी मोडली की कान ऐकू यायचे, म्हणजे ध्यानभंग व्हायचं. हे माझ्या अनुभवाच्या गोष्टी होत्या. तसं आपण संसार आहे, या संसारामध्ये ध्यानाला बसलं नाही, कुठंतरी जाते हे मन आणि तिथं जाऊन हाक मारते. तू काला बसला आहे पण मी इथं. आपलं मन कधी जाते हे पता लागत नाही. म्हणजे हवा तरी कमी, इतकी वेग याच्यामध्ये आहे. तर याचं कारण काय आहे हे माझं म्हणणं आहे की 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय, तर ह्याला कोणी अज्ञान म्हणलेलं आहे. याचा स्वभाव आहे, या 5 इंद्रियाचा स्वभाव आहे. ऐकणं, तिकडं ध्यान करणं, डोळे पाहणं, बोलणं, खाणं, पिणं, या 5 कर्मेंद्रियाचा हे गुण आहे. तर इथं काय झालं, याला एकांताची गरज आहे. तर मधामध्ये तीर्थ वर्त म्हणजे लांब लांब प्रवास झाले. इथं तर संसारच बरा नाही. संसारातून महात्मे पळून गेले. 2 लेकरांना, नवरा बायकोला सोडून जंगलामध्ये जाऊन बसले. आणि इथं यात्रेचा प्रवास घडला आपला. आणि हे नुसत्या 2 गोष्टीसाठी समजा की मनुष्य जंगलामध्ये गेले. आता आम्ही पंढरपूरला गेलो तर गाड्या माड्या आता काय दिसत चाललं तिथपर्यंत. आणि तिथं जाऊन आपण एक दर्शन घेतलं आणि पुन्हा पाहत आले. तर याला जोपर्यंत तुम्ही हे 10 इंद्रिय आपल्या काबूमध्ये घेत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी साध्य होत नाहीत. आज मला 50-60 वर्ष झालं. आता या 10 वर्षामध्ये मला ज्ञान झालं. तुम्ही 3 दिवस बसाल, 4 दिवस बसाल, बाबा असं सांगलं म्हणसाल तर हे काही नाही. म्हणजे वस्तू नाही अशी नाही, हे सर्वांना अधिकार आहे. फुलाजी बाबा काय घेऊन बसले, हा सर्वांमध्ये जळी जळी काष्टी पाशाने भरून उरलेला नाही माणसामध्ये. आम्ही रामाचं नाव घेतो, कृष्णाचं घेतलं, त्याच्याच मूर्ती करून आपण पूजा करत बसलो. त्याच्यामध्ये काय होतं, विष्णूमध्ये कोणता देव होता, विष्णूनं कोणा मंत्र जपला, रामानं कोणता मंत्र जपला, हनुमंतानं कोणता मंत्र जपला, हे विचार केला काय. तुका म्हणे कैसे आंधळे हे जण गेले ईश्वरून खऱ्या देवा. म्हणजे आत्माला ईश्वरी आपला कुणाचा दोष नाही. काही परंपरापासून आध्यात्मिक आदिनाथ गुरु सकल सिद्धीचा मच्छिंद्र त्याचा मुख्य शिष्य, हे शंकराची परंपरा जे चालत आली होती हे कुठवर आली. आता भारतामध्ये अनेक त्याच्या पिंडी आहेत, मूर्ती आहेत शंकराच्या. ते परंपरा कुठवर आली. आदिनाथ गुरु सकल मच्छिंद्र गोरखनाथ आणि गहिनी निवर्तिक ज्ञानेश्वरापर्यंत हा दीक्षा चालत आली. आणि तिथं लोपली. ज्ञानेश्वरापाशी ज्ञान लोपलं आणि तिथून वैष्णवाचा पंढरपूरमध्ये वैष्णव तयार झाला. वैष्णव धर्म तुम्हाला यादी देतो पंथाची. शिवपंथापासून ज्ञानेश्वर हे पूर्ण विठ्ठल देखील शिवपंथ होते, नामदेव शिवपंथ होते.
आणि तिथं रोपला. मग त्यावेळेला आपल्या कोणीतरी एक पंडित लोकांना, चांगल्या ज्ञानी माणसानं ज्ञानेश्वराचं त्याचं आरती तयार केली, म्हणजे खूण दिली आपणाला. या शंकराच्या दीक्षेची खूण दिली आपणाला, त्याची आरती तयार केली. ज्ञान रोपले जगी ह्याची नेनंती कोण, अवतार पांडुरंग नाव ठेवले याने. लोपले ज्ञान जगी ह्या रूपानं आरती केली, आपणाला इशारा केला. आणि तिथून वैष्णव झाला. अनेक शैव आले, पुन्हा हे दत्तपंथ, अनेक समजा की इथं 4-5 धर्म तयार झाले इकडं आलकर. मग ती जी आरती तुम्ही म्हणत होते ना, हरपलं रोपलं म्हणजे हरपलं. ते आपण आरती करत आलो आजपर्यंत भारताचे लोक. ते आज फुलाजी बाबा नाही, तुम्ही जी आरती म्हणत होते ती मला खजिना सापडलेला आहे. कोणत्या? तुमच्या आरतीचा नमुना मला भेटलेला आहे. मग तिथं आणि काय झालं की ईश्वरानं तुमच्या आरतीमुळं, ईश्वरानं म्हणजे हे ईश्वरा ज्ञान रोपले जगी ह्याची नेनंती कोण, म्हणजे ईश्वरा असा एक महात्मा आता आमच्या माणसामध्ये इकडं तर भेटत नाही, पण या आरतीच्या कार्यासाठी तूच आता कोणीतरी एक मानाच्या रूपानं वाट लावून दे. मी नेहमीच कारण तुम्ही आरती म्हणत राहिले, मग देवाला काळजी पडली आणि या तुमच्या लोपलेल्या ज्ञानासाठी मला वाट लावला. हा भारताची संस्कृती आहे, फुलाजी बाबाचा झेंडा नाही, आपल्या भारताची संस्कृती आहे, लक्षात ठेवा. फुलाजी बाबा घेऊन घडी सांगू नका. मी काय सांगायलो त्याच्यावर विचार करा, त्याला पुढे चाला. प्रगट हे बोले ईश्वर ब्रह्मची केले, रामाजे नारधनी त्यांनी मस्तक ठेवले. या ठिकाणी मी झुकलो. तुमचं काय म्हणणं नाही सांगा. तुमचीच आरती आणि फुलाजी बाबा विष्णूला मानत नाही, ज्ञानेश्वराला मानत नाही. आता कोण? अरे तुम्ही म्हणत राहिले, पण तुम्ही त्याचं केलं काय? हे स्वतः ईश्वरानं मला वाटलं लावलं. हे निमित्त कारण आहे. हा निमित्ताशी प्राणी केला, निमित्ताशी कारण केला असे प्राणी. हे निमित्त आपण, हे सर्व निमित्त आहे. जो करता करविता हे आत्मा आहे. हे आत्मा ईश्वर आहे, हे कुणी आजपर्यंत सांगलं नाही. आणि महात्मेत मूर्ती रामाची, विष्णूच्या मूर्ती माणसाच्या, शंकर पार्वती गणपती, पण त्या लोकांना आत्मालाच वश केलं, बाकी काहीच नाही. ते आज आपणाला साधलं आरतीच्या निमित्तातून. प्रगट हे बोले ईश्वर ब्रह्मची केले, एखादी नारधनी चरणी मस्तक ठेवले जे म्हणत होते तुम्ही, ते आज फुलाजी बाबाचं म्हणून असं म्हणू नका. सबका मालिक एक है, ते कोण? आत्मा. तुका म्हणे कैसे आंधळे जण गेले ईश्वर न खऱ्या देवा. आणि मध्ये गडबडी झाल्या, सर्वांना माहीत आहे, पण कोणी सांगत नाहीत. अनेक धर्म आले, अनेक पंथ झाले, अनेक झगडे झाले भारतामध्ये. अरे ते आपणाला काही गरज नाही आपल्याला, पण जे आपल्या पुढे हेच करायचं आता. तर काय टी व्हीमध्ये मला एक गोष्ट आली, असे विद्वानानं विचार करत बसले की मन बुद्धी वासना कल्पना मोह लोभ असे काय करत. तर एकानं काय सांगलं, हे बा म्हणे सर्व काही पाहिजेतच. घर जसं खिडकी आहे, दरुटा पाहिजे, उंची पाहिजे, त्याला पोकळी पाहिजे, सर्व काही. तसं एक हे देह हा एक मकान आहे म्हणा, किंवा मंदिर आहे. आणि जसे आपण घरामध्ये याचा खाली राहिलो आपण घरामध्ये, तसे एक ईश्वराचं घर आहे. आणि याच्यामध्ये ज्ञान सर्वाला आहे, आहार निद्रा मैथून प्रत्येक प्राण्याला आहे. पण या मानवाला एक बुद्धी श्रेष्ठी दिले म्हणे. आणि ती केवढी आहे म्हणा बुद्धी? 100%. प्रत्येक स्त्री पुरुषाला 100% दिल्या माणसाला. आणि बाकी प्राण्याला 3 प्राणी आहे, 4 खाणीतून 3 प्राणी आहे. 3 प्राण्याला नुसतं ज्ञान दिले, आहार निद्रा मैथून भय 4 गोष्टी. पण या माणसाला बुद्धी दिली 100%. 100%तून काय झालं म्हणा की काही माणसानं 5% वापरली आणि 95% बुद्धी ही राहिली. हे जे समजा की आता मला हे कळालं की मोठमोठे अवजारं काढायला लागले, आकाशावर चालले, वरी फिरायला लागले. या लोकांना 100% वापरली. आम्ही 5% 5% काही 2.5% काही केला तर शून्यच आहे. त्याला काय म्हणतात? अरे बुद्धी आहे की नाही रे याला? पहा, प्रत्येकाला आहे.
तर हे मला आज लक्षात आलं आणि मी बोलत बी वाजवर की माझा जे आहे ते तुमच्यात आहे, याच्यामध्ये संशय नाही, स्त्रीपुरुषाचा सवाल नाही. जेवढ्या विश्वामध्ये जे आहे हा मानवताचं केंद्र आहे. तुम्ही विश्वाचे केंद्र आहे. आणि हे सृष्टी आहे. फुलाजी बाबा काय एक असं तळहातावर सृष्टीचा आकार करून हा मानव उभं करून सगळ्या विश्वामध्ये आपण आहो, आपल्यामध्ये ईश्वर आहे, तोच ईश्वर आहे. का सृष्टी ह्या माणसामध्ये आणि ह्या पृथ्वीमध्ये आकाशामध्ये हे पृथ्वी आहे, हा पोकळी आहे आणि आकाश आहे. एवढं जगदंबर आहे ना ते. ही पृथ्वी आहे, नाभी. संताची पृथ्वी नाभी आहे. नाभीला पृथ्वी म्हणले. हे पोकळी आणि हा पोकळी आणि हा जे याच्यामध्ये जे आहे ते यामध्ये आहे, नाभीत आहे. यामध्ये जे आहे ह्या पोकळीत आहे आणि ह्या पोकळीत जे आहे या आकाशात आहे ते यामध्ये आहे. कोण लहान कोण मोठा. मग देव पावयाशी गेलो माझा मीच देव झालो. याच्या पलीकडे ईश्वराचं कुठेही तुम्हाला ठिकाण मिळणार नाही. आणि असे माणसंच झाले, मनामध्ये गडबडी झाल्यामुळं आपण. आणि हे आपणाला काय केलं, जा देवाच्या दर्शनाला जा. मंदिरात गेलो तिथे काय नाही, चांदी सोनं पैसा गाड्या माड्या मंदिरामध्ये. आणि याला पहिली सवय पाहायची इकडं तिकडं तिकडं तिकडं. तुम्हाला देव भेटेल कसा, हे प्रश्न मला दिल्लीमध्ये मिलिटरीमॅन होते, मला नेलं होतं दिल्लीमध्ये. एक मिलिटरीवान हुशार होता. त्यानं काय म्हणला, बाबा आम्ही मंदिरात जातो आणि आपण मग त्या पाय जमा होतात, आमचे हात डोक्याखाली येतात आणि डोळे लागतात आणि उठलं की आम्ही असं करून असं करतो. हे काय? मी म्हणलं तेच खरं आहे. म्हणजे ते कसं खरं? तर मी म्हणलं त्याला, डोळे सांगायले तो बसलेला देव नाही, आपला देव मध्ये आहे. ते डोळे काहून लागतात? ते डोळे सांगतात ते उभा आहे तो वाकायला, तिथं देव नाही, आपला देव खरा मध्ये आहे म्हणून डोळे सांगतात बोलून. आणि हात असे करतात, असे इथं असून असं होते, तिकडे देव नाही, आपला इथं आहे आणि इथं आहे. हे सत्य. हे 3 गुण आहे. तुकारामांना सांगलं 3 गुण आहे. ब्रह्मा विष्णू महेश. मंदिरामध्ये मूर्ती मांडल्या विष्णूची, शिवाची आणि शंकरानं काय सांगलंय पार्वतीला. हे पार्वती पुसली की देवा तुमचं लोक सर्व समजा ध्यान करते आणि तुम्ही कोणाचं करता? पार्वती म्हणला आम्ही सदाशिवाचं. अरे आणि कोण सदाशिव आहे? तुम्हीच आहात. नाही म्हणे, सदाशिव आगम निगम पुस्तक आहे, त्याच्यामध्ये पार्वतीचा ध्यानाबद्दल स्वाद आहे. मग काय करायचं म्हणे, तू मनानं मनन कर आणि मननासारखा मंत्र नाही आणि जीवाच्या पलीकडे देव नाही. पार्वती आता माझ्यापाशी ज्ञानेश्वरी आहे, ज्ञानेश्वरी म्हणजे वाचून पहा. आणि मननमध्ये ध्यान. राम नाही, कृष्ण नाही, फुला जेव्हा मी म्हणाले की माझा फुटीचा काळा ठेवला. अरे सगळं तोच आहे. आम्हाला ती सवय लागली की मी माझ्याविषयी सांगतो. मी माझे जेवढे करत आहे तेवढे माझे गुरु आहेत. मी शब्दाला गुरु केलो. मला दातीशीन गरज नाही, पंथाशीन गरज नाही. आणि तुम्हाला हे सांगणार तसा जर महात्माचा जात पाहू नका, पंथ पाहू नका, धर्म पाहू नका. ज्याचं सत्य असाल तिथं जाऊन झुका. भेदलयाला जाऊ जगाचा, भेदलयाला जाऊ गेला का? काय म्हणला तुकडोजी? भेदलयाला जाऊ जगाचा, भेद. अनेक संतांना भेद काढले, आंबेडकरापासून गांधीपासून. अहिंसा प्रेम धर्म. आम्ही भजन केले, मंदिरं बांधले, तरी पण हिंसा वाढत चालला. याचं कारण काय? स्वतःची ओळख बुडाली आपली, स्वतः आत्मस्वरूपाची ओळख बुडाली. जे संतानं म्हणले त्याचा पत्ता नाही मला आणि हिंडत बसलो. हे माझं लक्ष आहे. पहा कोणते प्राणी आहे, माणसा इतका रोग एका माणसाला नाही. काही असे की बेकामी माणसं, फक्त फोटो, आंधळा, लुळा, मुक्का, बहिरा, कोंबडं नाही, बकरं नाही, बैल नाही, गाय नाही, पण माणसं मंदेच्या मंदे
आणि काही कॅन्सर आहे, गड्डे हे वेगळे, सरे कर्माचे फळ आहे. हा माणूस मी विचार केला, हा माणूस ईश्वर असून माणूस ईश्वराचं नाव घेते, दान धर्म करते, आणि एवढ्या आमच्या भारतामध्ये एवढी दलित माणसाला का लागली? जनावराला नाही, आत्माला नमस्कार कारण आत्मा ईश्वर आहे, तो आपल्यामध्ये आहे. जे जे दिशे भूते ते ते मानिजे भगवंत. या भेद निर्माण झाले त्यावेळेला आपल्या भारताचा सत्यानाश होऊन गेला, स्वतःची ओळख बुडाली, म्हणून हे बेवड चालला. हाय का कुठं बकऱ्या, खंडी खंडी बकऱ्या हाता, कोंबड्या हाता, 3 पायाचं सांबर मला कुठं दिसलं नाही. 30 वर्षे जंगलानं राहिलो मी, 3 पायाचं आंधळं लुळं एकही जनावर भेटलं नाही मला. माणूस पहा, हे माझं भविष्य आता पुढचं. हे जर तुम्ही हे आध्यात्मिक ज्ञानात मी ओळखलं, हाच मार्ग आहे. याच्या पोटी ऋषीमुनी जन्मतील, शुद्ध बीजेच्या पोटे फळे रसाळ गोरे गोमटे. नवीन मुलं आहे, मुलगी आहे, तुम्ही ध्यानाला बसा. 9 महिन्यापर्यंत बाईने तुम्ही घरामध्ये 3 टाइम बसा. कशी बी त्याची असेल, नक्की आपल्या खानदानीमध्ये बदल झाल्याची राहणार नाही, मला विश्वास आहे. हाच मार्ग आहे. फुलाजीन बाबांना तुम्ही म्हणावे लागले की आता बाबा आले, आमचं चांगलं झालं, हे सत्य झालं, पण आता हे पडू देऊ नका, याला वाढवायची कोशिश करा. तुम्हाला सुखच पाहिजे ना. आणि एकच सुख नाही, सर्व सुखाची आगर बाप रखमा देवीवर. सर्व सुख आणि मंत्र, तुळशीचे मंत्र. हे महाराज लोकांना काय काय तुळशीचे मंत्र दिले आणि बरं शिष्य केले. एकानं काय केलं, माळ जपा तुमचा उद्धार. एका गुरुनं मंत्र दिला, एका गुरुनं काय केलं, नुसतं पुस्तक वाचवा गुरु केला. एकानं काय केलं, नुसते पोथी उशाला घेऊन जपा, मग काही बी करा. झालं पाप नष्ट. ह्यामध्ये धोका झाला आपल्या धर्माला, हे मला दिसून आलंय. मंत्र म्हणजे काय? गायत्री मंत्र, शीर्ष गायत्री मंत्र. मग तुम्ही आता किती राम कृष्ण फुलाजी बाबा म्हणा, तुमचा कधी उद्धार होणार नाही हे लक्षात ठेवा. तो तुमचा गायत्री मंत्र म्हणजे ओंकार स्वरूपा. हे पंचतत्व, पैदा उत्पाद सार, हे पंचतत्व. हा पंचतत्वाचा देह आहे आणि त्याला गायत्री मंत्र म्हणलेला आहे. आणि गायत्री मंत्र काऊन दिला ना? उश्वास सुवास उश्वास आहे. मग गायत्री मंत्र का म्हणलं हे मी स्वतः केलं. श्वास उश्वास हे बनलं, चालूच आहे, हे मला पटलं. पण गायत्री मंत्र काऊन मंत्र याला? तर गायत्री मंत्राचं मतलब काय याचा ते पहा. हे श्वास उश्वास रेचक कुंभक केला, रेचक कुंभक. आणि याच्यामध्ये काय झालं, या रेचक कुंभकामुळं म्हणजे समुद्र मंथन केला, 9 रत्न काढले. तर हे मेरू पर्वत आहे. हा मेरू पर्वत आहे, पाठीचा काना मेरुदंड आहे. आणि समुद्र मंथनमध्ये हे नाभीपाशी श्वास उश्वासना वासुकी सरपमध्ये महाराज रेचक कुंभक, हे वासुकी सरप. आणि 14 रत्न काढले, याला गायत्री मंत्र म्हणले. गायत्री मंत्र म्हणजे काय? गायीचे 9 रत्न, मांस, हाड, तिथं गवतेर, शेण आणि दही दूध असे 9 पदार्थ झाले. आणि हा श्वास उश्वासानं ऋषीमुनीनं गायत्रीची पदवी दिलेली. आज तुमच्या पुढे हे आता याच्यातून हे मंथन केलं. हे मेरुदंड, मेरू पर्वत याला म्हणतात. नाभी समुद्र आणि सरप हे वासुकी रई लावणारा आणि पाठीचा कन्ना याला म्हणतात की 9 रत्न काढले समुद्रातून मंथन करून. आज कॅसेट पुस्तक आज सारखंच चाललंय समजा. म्हणून याचे नाव गायत्री मंत्र, गायची पदवी सुवास उश्वासाला दिली आहे. हे कोणा सांगलं नाही, काहीतरी मंत्र लावून दिले. हा खरा मंत्र आहे. आणि काही लोक म्हणलेले आहे, काही सोहम शब्द विसरला, सोहम शब्द विसरला, कोहम शब्द विकासला.
म्हणून आपण माईच्या गर्भामध्ये 9 महिने जे आपणाला समजा जळालो नाही, माईने इतकं मांस खाल्लं, आपल्या जळालो नाही. याचं कारण काय? इतकं मांस खाल्लं, अन्न खाल्लं माईनं आपल्या 9 महिने, त्याची खाक होऊन गेली. हा पिंड जलापासून पैदा झालेला हे का खराब झाला नाही? जन्मातेच मुलं पाहावे शोधून दुखाची कारण जन्म घेणं. ते तुम्हाला आता सांगायला जन्माचं मूळ. आणि गायत्री मंत्र म्हणजे श्वास सुश्वास आणि रेचा कुंभक करून समुद्र मंथनमध्ये हे वासुकी हे अनेक शिनवखल्या तुम्हाला सांगतो. हे बा हे रई आणि हे मंथन करून 14 रत्न पुस्तक कॅशिट आणि ज्ञान, आध्यात्मिक ज्ञान, मी कोण आहो, कुठून आलो, जायचं कुठं, करायचं का, हा गायत्री. श्वास उश्वासाला गायत्री मंत्र म्हणलंय. रामाना, कृष्णाना, सीतेना, अनुसाना हात जपले आणि ब्रह्मविष्णूचे लेकरं केले. मी ऐकत होतो. आता हे तुम्ही ज्याला शक्ती लागली याला तिने देव प्रसन्न झाली. आणि काय लिहिलंय कथा, एका राजानं शंकराची मूर्ती मांडली म्हणा जंगलामध्ये आणि जाऊन ध्यान करत बसला आणि त्याला शंकर प्रसन्न झाला. कोणी विष्णूची मूर्ती केली आणि तिथं राजा जाऊन बसला आणि त्याला विष्णू प्रसन्न झाला. अरे तिन्ही देवात आपल्या देहामध्ये आहेत. रज तम सत्व ब्रह्म विष्णू महेश प्रत्येकामध्ये आहेत आणि 3 देव जर प्रसन्न झाले झालं. देव पाव्याचे गेलो माझा मीच देव झालो. पण याला तमामध्ये काय नरकची केवळ रजतो सबळ माझा. हे 2 गुण माणसाला होतं. या 2 गुणानं समजा बाकी 5 तत्व मोकळे आहे आणि 2च गुण माणसाला यायला लागले. रजगुण म्हणजे लेकरं बाळ, आपली माया, आणि तमगुण म्हणजे राग. तर याला कोणी असो, स्त्री असो, पुरुष असो, राग इतका खराब करते, खुनाच्या खून खराब तर करते, पण आपला स्वतःच्या घराची हानी होते. लक्षात ठेवा. रागाला शंकर इष्टो म्हणलेला आहे. तामशी म्हणजे राग आला माणसाला तर एकदम सूर्य जर बदलला, तू हे मरशील म्हणलं बायकोने, मरण माझा नवरा तर मेल्याशी राहणार नाही. हे सत्य. हा स्वर चालू असला नाही आणि आप शब्द गेला आपला नाश होते. हे स्वतःचा अनुभव आहे आणि ग्रंथामध्ये देऊ नये. म्हणून रागाला तुम्ही लेकराला एखादी माय म्हणते, पाय मरे ना एखादा उतोडा खरंच मरते. आपल्याशी अनुभव आले. आता मी घेऊन ठेवणार हा ग्रंथामध्ये. रागासारखा दुसरा वस्तू नाही. राग आहे, कपट आहे, मोह आहे, लोभ आहे. या माणसाला यामुळे सत्यानाश केला. देव स्वतः तुम्हीच आहे पण त्याचे पद आहे. हे मला ईश्वरानं मी काही केलं नाही पण ऑटोमॅटिक मला केलेलं आहे. तुम्ही तुम्हाला वाटखो म्हणलं ज्ञानेश्वराचे, ते निमित्तासाठी तुमच्या आरतीमुळं मला वाटायला लागलं. तुम्ही आरती म्हणत नव्हते तर मी येत नव्हतं. आणि पुऱ्या भारताची संस्कृती, फुलाजी बाबा म्हणून आमच्या भारताची संस्कृती म्हणजे झेंडे वफरा परंपरेपासून चालली. अनेक मागले चोखा मेळा, अनेक कविदास, अनेक लोकांना याची समजा की आपली परंपरा भारतात आणली, तिथं रोपली होती. आता तुमच्या इथं आली आपल्या आंध्रामध्ये आणि चौकट चालत इकडं तिकडं, याचा संशय नाही. हे ठेविले अनंते तैसेची राहावे, कौतुक तपा हे संचिताचे. ठेवणारा कोण, का दशा व्हावी. हे तुकाराम बाबाचा शब्द लक्षात ठेवा. परीक्षा दाखवी तुम्हाला. आता हे ठेविले आनंद तैसेची राहावे, याला मनावर आता मी बायको केली, मी लेकरं केले, मी मास्तरी केली, दुःख न काऊन आलं. हाय का तुमच्या हातात. हो मास्तर. ठेविले आनंद तैसेची राहावे, कौतुक तपा हे संचिताचं. म्हणजे मी केलं म्हणू नका. आता दुःख न काऊन आलं. तुमची बायको होती, तुम्ही घर बांधलं, मास्तरकी केली. हे खरं आहे की खोटं आहे. ठेविली आनंद तैसेची राहावी म्हणजे ईश्वर ठेवील तर ईश्वरमध्ये आत्मा ठेविले आनंद. मग याच्यासाठी पाप आणि पुण्य हे सत्य आहे. या डोळा स्वर्ग नरक तुमच्या हातात आहे. देवासाठी देवाला लढू नका तुम्ही. ज्याच्या हाती आहे कर्तव्याचे माप, जसे करावे कर्म तसे फळ देतो ईश्वर. हे सत्य.
देवाला केला असं म्हणलं का दारू पियाची, जेलत जायचं, पैसे जायचे, इज्जत जायचे, आणि मग नाही बापा माझ्या दैवातच असेल. अरे दारू पिला, भांडण केली आणि दैव डोकसं काढा धरलास तू. आता तरी असं मनात बसू नका, वाईट कर्म करू नका. ज्याच्या ज्याच्या हाती आहे कर्तव्याचे माप, जे कसाल ते भेटते. आज तुमच्या पुढे आहे. आज या काळामध्ये तुम्ही नाव घ्यायला लागले आणि तुमच्या पुढचा माणूस आहे, हे अनुभव घेतलेल्या गोष्टी. आता आज 3 माणसापासून आज भारताला आणि एक आहे देव. तुम्हाला काही करणार, तुम्हाला माणसाशी समरे तुकाराम सांगलं, माणसाशी संबंध आहे. आणि मी आता सांगायला लागलो, आता झालं पहिल्या जाती होत्या, अट्टेल आपले आणि अट्टेल राज्य होते, त्याचं जमलं. पण आज तुम्हाला स्वतंत्र आलेलं आहे. आता तुम्हाला जातीवर गेले, तुम्हाला सरपंच कोणी होऊ देणार नाही. 12 जाती एकीकडे जातीला, आणि ते एकलं त्याला आमदार तर काय पण सरपंच होऊ देणार नाही. म्हणून आज तुम्हाला समाजाची गरज आहे, ऐक्यतेची गरज आहे. घरात एकी पाहिजे, गावात एकी पाहिजे, देशासाठी एकी पाहिजे. आणि तीच एकी हे सर्वात श्रेष्ठ ध्यान आहे. ईश्वराला पाहू शकतो, ईश्वराने मिळू शकतो, एवढी ताकद आहे तुमच्यामध्ये. हे पूर्ण पाठ करतो, तुम्हाला वश होऊ शकतात आहे. काय बाबा रामकृष्ण म्हणत बसू नका, तुमच्यामध्ये चैतन्य शक्ती आहे. पण तुम्ही करा. संसार बेकार नाही, माया बेकार नाही. हे मी काही ऐकून बुजाडलो काही दिवस. कीर्तनामध्ये संसार बेकार आहे, पैसा बेकार आहे, माया बेकार आहे. आणि मला लागलं पिस खरंच आहे काय की. मग फळून जायचं जराच काय झालं, खरंच आहे काय की. पण आज कळालं, पहिली माझी माया 2 लेकरं, पत्नी आणि माझे 2 बैल, असे 6 जीव. इतकी माझी माया होती आहे ना. स्वतःचा अनुभव आहे. म्हणजे संसार बेकार खरंच काय की. यात राहिलं फिस. आज सांगा, तीच माझी माया इतकी होती, 6 जीवावर माझी माया होती. आज तेवढी मोठी झाली, कशी माया खोटी आहे सांगा. माया खोटी नाही, हा परमेश्वरी माया. आम्ही काय केलं, बायकोवर लेकरावर बसून घेतलं, झालं. म्हणजे कळालंच नाही. आणि आम्हाला चिवट्या बनली. अरे पैसे नाही, कोणाचं घर, कोणाचं दार, पैसे घेतो आणि तडक घराला जातं. आणि तिथं जाऊन कीर्तन करतो दुसऱ्या गावाला, कोणाचं घर, कोणाचं दार. हे सरळ बोलण्यामध्ये गेलं, लक्षात ठेवा. आणि आम्ही अज्ञान लोक, शिक्षण नव्हतं आपणाला. पण आता तुम्ही माझं देखील ऐकू नका. जो दुसऱ्यावर विश्वासला त्याचा जन्म वाया गेला. असे आपले आजेपंजे धर्माच्या नावाखाली, देवाच्या नावाखाली देशाची बर्बादी झाली. लक्षात ठेवा. विचार नाही. तुकाराम बाबा म्हणला, जो दुसऱ्यावर विश्वासला त्याचा जन्म वाया गेला. सबका सुनना दिल का करना. आज भारतामध्ये प्रत्येक समाजामध्ये मिळून आहे. पण सत्य सांगतो, कुणाच्याहीच मिळून नाही. माझा मी अलगच हो, हे सत्य. आणि असंच राहता येते माणसाला. कोणाचे बंदे होऊ नका, शिरमिंदे होऊ नका, कोणाचे पैसे खाऊन कानकोंडे होऊ नका. कोणी काही करू शकत नाही. तुम्ही ईश्वराचा अवतार आहे. शक्ती ह्याच्यामध्ये ताला फोडून निघून जाते माणूस. एवढी ताकद आपल्या धर्मामध्ये. नुसतं राम राम नाही, कृष्ण रामानं हेच केलं. रामाला वशिष्ठानं अनुग्रह केला, अर्धा तास सुद्धा समाधिष्ट होऊन बसला राम. हीच मार्ग आहे. त्याशिवाय विश्वामित्र यज्ञाला निघालता रामने शेवला, त्या दिवशी गोष्ट आहे. 6 महिने तीर्थ करून आला राम आणि घरात गप बसला. करमलं नाही, त्याला काहीच वाटलं नाही की हाय काय खरं. त्यामध्ये वशिष्ठ यज्ञाला रामाला लक्ष्मणाला न्यायासाठी आला विश्वामित्र. आणि त्यावेळेला मग तिथं आले. वशिष्ठ होते देवा म्हणे, आता हे राम आमचा पिशा झाला म्हणे, हिंडून बसला, काही बोलणं काही नाही, घरामध्ये गप बसून आहे, याची समज काढा. मी यज्ञाला जातो म्हणला, पण मला गुरु पाहिजे. मग वशिष्ठानं जसं झालं सांगले, पिशासारखं झालं आहे म्हणे, याची काही समजूत काढा. त्यानं काय सांगलं, मला अंतिम म्हणून सुख कुठं आहे. अरे म्हणे, तू राजा आहेस, मुलगा आहेस तू आणि राजा आहेस, ते मला सांगू नको म्हणे. अंतिम सुख कुठं आहे ते सांगा. त्यावेळेला वशिष्ठानं सांगलं,
की हा दशरथा हे मुलगा तुझा लहान नाही, योगी योगी राही तुझ्या पोटी आलेला आहे, राम अवतारी पुरुष आहे हे. तर राम ध्यानाला बसला, असा हात केला, ब्रह्मरूप झाला, अर्धा तास बसला. योग वशिष्ठात आहे ते विश्वामित्राचा अध्याय वाचून पहा तुम्ही, ही गोष्ट भेटते का नाही. आणि फुलाजी बाबा काय घेऊन बसले, पण आपण अशक्यानं वाचले, पण हे लक्षामध्ये आलं नाही. महाराज भक्कम झाले, पुढे बी होतेल, हे तर कोणाचा नाही. पण आध्यात्मिक म्हणजे काय, आध्यात्मिक आध्यात्मिक आधीचा आत्मा, आध्यात्मिक आधीचा आत्मा आणि आत्मज्ञान. आत्मज्ञान झालं मला तत्वज्ञान होते, तत्वज्ञान झालं की ईश्वराचं ज्ञान होते, ईश्वराचं ज्ञान झालं की विज्ञान. चार अवस्था, चार देहे महाराज, पराप्रचंते मध्यमा वैखरी चार देहे, पराप्रचंते मध्यमा वैखरी चार देहे, पाचवा तो शून्य शिव. समाप्ती या माणसाची, या 4 शब्दामध्ये सर्व ईश्वराचा अंश भरलेला आहे आणि तुमच्या पुढे आलं आहे. पण नुसतं मनाचं मनात बसू नका, अशी जिद्द प्राप्त करा, जिज्ञासा शक्ती, की बाबांना एवढं उघडं चांगलं स्त्री पुरुषांना, मग आम्ही जर बसले तर आम्हाला प्राप्त होणार नाही का. तुमचं भाग्य जर असेल 1 महिना 2 महिन्यामध्ये तुम्ही सारखी काळजी घ्या, काही मोठी गोष्ट नाही. किती पापी राहा तुम्ही, पाप पुणे करून जन्मा येतो पुराणी, न देवनी हानी केली, काय आपलं करायचं ते केलो नाही, काहीतरी करत बसलो, मग देशाचा सत्यानाश झाला, माणसामध्ये माणूस राहिलं नाही. तुकडोजी तिकडे शब्द वापरला, देव धर्म पंथ याने नाशिले राष्ट्र. आज बी भांडण आहे, आमचा मारुती मोठा, आमचा राम मोठा, आमचा दशरथ मोठा, आमचा फुलाजी मोठा. हे तुमचे मोठेपणा म्हणसाल, हे तुमची मृत्यू आहे, भारताची मृत्यू धर्म नाही, हे मृत्यूची गोष्टी आता आहे. मनानं येईल आपणाला, मला का दिसत नाही. मूल पुसायलो, रामानं कोणता मंत्र जपला तुमच्या, ते बी गर्भवास, कृष्ण गर्भवास, हनुमान गर्भवास, मी गर्भवास. ते कोणता देव मंत्र जपला, ते देव कसे झाले ते पहा, आणि ते तुम्हाला समजलं की आपण मोठा भेद मिटून जाते. हे माझा विश्वास आहे. आपलं आपलं नाही, मी जगाचा, जग माझा आहे, देश माझा, मी देशाचा, ही भावना निर्माण करा. हीच ईश्वराची भक्ती, मानव सेवा हीच मानव सेवा. बाकी कुठेही जाऊ नका तुम्ही. असाच मेळावा राहू द्या, असेच गावं, आणि एकूण मदत करा, एकूण सहाय्य करू, सुमार्ग धरू. हा माणसाला सुद्धा माणसानंच बिघडवले राज्य, धर्म माणसानंच बिघडवले. जीव घेतल्या तेथंच आहे, त्याला दोष लावू नका, आगाव देवासाठी भांडणं करू नका. हा मूर्तिमंत तुम्ही, आम्ही ईश्वराचा अंश आहे, कोणी वेगळा नाही, हे मला कळून आलं. मी आता जास्त बोलत नाही. नमस्कार.